हाय फ्रेंड, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि गुड मॉर्निंग. म्हणजे जरी तुम्ही हा व्हिडिओ आफ्टरनूनला बघत असाल तरीसुद्धा स्टार्ट मात्र मी मॉर्निंगला केलेला आहे. आणि काय सांगू, इतक्या मस्त मॉर्निंग वाईब्स. रात्रभर धो 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 पाऊस कोसळला आणि त्यानंतरची सकाळ तुम्हाला माहीत आहे किती रमणीय असते. आता 8:30 पावणे 9 झालेत आणि माहेरी आले की माझा हाच उठायचा टाईम असतो बरं का. घरी ना कितीही प्रयत्न केला ना, मी कितीही प्रयत्न केला जास्त वेळ झोपायचा, तरी 5:30ला मला म्हणजे प्रॉपर जाग येतो म्हणजे येतोच. कितीही लोळत बसले, काहीही केलं ना तरी मला झोप येतच नाही. पण माहेरी माहीत नाही कसं आपला माइंड इतका निवांत असतो, म्हणजे लवकर उठायचं म्हटलं ना तरीही जाग येत नाही. मस्त झोपले 8:30 वाजेपर्यंत. त्यानंतर उठले, जरा फ्रेश झाले आणि इथे छतावर आले. इथे बघा हे टच मी नॉट, त्याला छुईमुई किंवा आपल्या भाषेत काय म्हणतो लाजाळूचं प्लांट आहे. असं टच केलं ना की लगेच आपली पानं तो असं दुमडून घेतं. इतकं छान वाटतं ना या प्लांटसोबत खेळायला. माझ्या पिहूला तर फारच आवडतं आणि मलासुद्धा. सो इथे छतावर येऊन बसले होते. सो असे काही प्लांट्स पायऱ्यांवर मम्मीने लावलेले आहेत. सो त्यामध्ये कॅक्टसही आहे बघा आणि या कॅक्टसला फ्लॉवरिंग पण होऊन गेलेलं आहे. म्हणजे माझ्या कॅक्टसला तर काही फ्लॉवरिंगची मी अपेक्षाच करू शकत नाही, कारण त्यांना ऊनच मिळत नाही. पण इथे बघितलं मी, मस्त फ्लॉवर्स वगैरे आलेले होते. सर्व झाडं मस्त टवटवीत आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे सकाळी सकाळी प्लांटसोबत वेळ घालवायला मला खूप जास्त आवडतं. त्यामुळे उठलं की लगेच मी गार्डनमध्ये येते आणि छतावर येऊन बसते. आणि छतावर आलं की मग मात्र विचारूच नका. बघा सकाळी सकाळी मस्त एक एरोप्लेन उडतं आहे, सर्वीकडे थंडीगार हवा, झाडंच झाडं, सर्व ग्रीनरी आहे. समोर ही शाळा आहे आणि शाळेने छान, शाळेच्या ग्राउंडच्या तिन्ही बाजूला ना प्लांट्स ग्रो केलेले आहेत. प्लांट्स नाही बरं का, ट्री, मोठे मोठे झाडं आहेत. आणि त्यामुळे ना शाळेचा परिसर गच्च हिरवा दिसतो. आणि बाय द वे ही माझी शाळा आहे बरं का. 5वी ते 10वीचं शिक्षण मी याच शाळेत घेतलेलं आहे आणि तिला पाहताना प्रत्येक वेळेस ना अशा भावना म्हणजे उमळून येतात. असं वाटलं तरी चालेल. खूप छान वाटतं. अगदी लहानपणीच्या आठवणीत हरवते मी. आणि छतावरची अशी निवांत सकाळ मला माझ्या घरी तरी कधीच अनुभवायला मिळत नाही, कारण 6 मजली आहे आणि इतकी कामाची धामधूम असते. तर छतावर म्हणजे 3-3, 4-4 महिने मी जातही नाही. पण आईकडे आली की मस्त सकाळी सकाळी मी दररोज छतावर येऊन माझा टाईम स्पेंड करत असते. आईकडे ना म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं म्हणता येणार नाही. पण ना बोरचं जे पाणी आहे आमच्या ते जरासं हलकं आहे. सो त्यामुळे ते प्यायला यूज करत नाही. आणि आता ना उन्हाळ्याचे 8 दिवसानंतर नळ येतात. म्हणजे सोनू सांगते अशी की कधी-कधी अगदी पाठोपाठ लगेच येतात, तर कधी 8-8 दिवस येत नाहीत. त्यामुळे कधीतरी प्यायचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो. सो अशा कॅन भरून जे आहे पप्पा पाणी घेऊन येत असतात बाहेरनं. म्हणजे विकत आणावं लागतं. आता तरी कमी झालं आहे. आम्ही लहान होतो ना तेव्हा हा जो एरिया आहे महानगरपालिकेत गेलेला नव्हता. तेव्हा तर पाण्याचे भयंकर प्रॉब्लेम होते. म्हणजे प्यायचं पाणी तर आम्हाला उन्हाळाभर विकत आणावं लागायचं. आता तरी तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. आणि मला काही नाही, मस्त अशी बाहेरच्या गेटजवळ पप्पांसोबत गप्पा गोष्टी करत होते, तर एक मनुष्य ना असा गाडी घेऊन आला आणि साडी साडी असं काहीतरी, म्हणजे स्पीकरच चालू होता. मला हे आश्चर्य वाटलं की एवढूशा गाडीवर हा कसल्या साड्या विकतोय म्हणून. जरा कुतूहलानेच म्हटलं तरी चालेल, मी त्याला थांबवलं आणि म्हटलं बघू द्यात जरा की कसल्या साड्या आहेत तुमच्याजवळ. सो त्याच्याकडे अशा प्रकारच्या ना काठापदराच्या साड्या होत्या. कलर्स खरंच खूप जास्त गोड होते, खूप मस्त गोड होते. आणि प्राईस त्यांनी जी सांगितली होती ती 1200 होती. आणि 1200 म्हटलं म्हणजे म्हणजे इतक्याही हेवी त्या नव्हत्या खरं तर. 700-800च्या जवळपास त्याची प्राईज म्हणजे सफिशियंट आहे असं मला वाटत होतं. पण ना त्या साड्यांचं कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा प्रिंट त्यावरची, इतके गोड गोड कलर खरंच खूप मस्त होते. अगदी पाहिल्याबरोबर आवडली मला ही साडी. आणि एक त्यानंतर त्याने दाखवली ती येलो साडी, भयंकर आवडली मला. आणि आईला जसं दिसलं ना की मी साड्या बघत आहे, आई पण आली आणि बोलली घ्यायची का तुला, बघते का, असं तसं. मी म्हटलं हो, कारण जी येलो साडी आहे ना तिचं कलर कॉम्बिनेशन मस्त होतं, येलो, पिंक आणि ग्रीनमध्ये. आणि मी विचार केला 1000 रुपयापर्यंत जर इतकी सुंदर काठापत्राची साडी आहे तर घेण्यास काय हरकत आहे.
पण बापरे, बायकांची बार्गनिंग स्किल तुम्ही पाहाल ना. त्याने साडी सांगितली 1200ला आणि आईने ती मागितली 500ला. बापरे, मी ऐकूनच थक्क झाली. तिचा हात धरला आणि सरळ तिला घरात ओढत घेऊन गेली. म्हणजे इतकी बार्गनिंग असते का म्हटलं, त्याच्या शिव्या खाल्लेल्यापेक्षा घरात पळालेलं बरं. तू अरे दीदी, तू काय केलं पिल्लू? आलू दीदी आम्हाला गेली. आलू दीदी काय? तू आंघोळ केली? हाय, आम्ही आलो. हाय. चिवला पण माहीत आहे का, ब्लॉगिंगची आता सवय झाली असं म्हटलं तरी चालेल बरं का. माझ्या हातात कॅमेरा दिसलं की मस्त काही ना काही बोलायला लागते. हाय बाय तिचं चालूच असतं. आणि जशी आंघोळ करून आली आणि तिला कॅमेरा ऑन दिसला तर लगेच तिचं चालू झालं, आतू मी आली, आतू मी आंघोळ केली, असं तसं. मस्त वाटतं सकाळी सकाळी असं बोबडं बाळ, त्याचे बोबडे शब्द ऐकायला, लाड करायला, लाड करून घ्यायला. आणि आमच्याकडे बघा एक सवय आहे, सकाळी सकाळी पप्पा नाश्ता करायला बसतात 9च्या आधी आणि त्यांच्यासोबत सर्वजणं म्हणजे घरातले सर्व मेंबर जे आहे नाश्ता तेव्हाच आटपून घेतात. आणि म्हणजे माझ्या घरी सकाळचा स्वयंपाक आणि नाश्ता आईच बनवते, त्यामुळे सोनू वगैरे सर्व मिळून आम्ही मस्त नाश्ता केला. आणि त्यानंतर आता वाजले जवळपास 11 वाजले असतील फक्त. आणि आई बोलली चल ना, मलाही DIY बघायचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी जशा मी आईला काल DIYबद्दल सांगितल्या तर तिलाही उत्सुकता होती. आणि तिला कसं कोणी घेऊन येत नाही, मंगेश त्याच्या कामात बिझी असतो आणि पप्पा तर म्हणजे नवरे म्हटलं ना तर सर्वांचे सारखेच असतात. आपल्यासाठी आपले पप्पा बेस्ट असतात. कारण ना म्हणजे शब्द जरी तोंडातून काढला ना, हे पाहिजे लगेच मिळतं. पप्पा इथे जायचं म्हटलं तर माझे पप्पा लगेच शर्ट घालून येतात, हां चल कुठे जायचं. पण तीच गोष्ट जर आईने म्हटली तर इतकी टाळाटाळ करतात. हो जाऊ ना, असं करू तसं करू, मी थकून आलो आहे, उद्या जाऊ, म्हणजे अशी कारणं देतात. घेऊन जातात बरं का, म्हणजे आठवड्यातून आई आणि पप्पा दोघंही एकदा तरी बाहेर जातात. काही नाही, फक्त पाणीपुरी खायला किंवा कधीतरी पावभाजी खातात आणि थोडीफार शॉपिंग करून घरी येतात. त्यांचं काही आपल्यासारखं म्हणजे इतका सारा असा तामझाम नसतो की हे घ्यायचं ते घ्यायचं, ही शॉपिंग घ्यायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचा आनंद असतो. आणि ते दोघं ना ते म्हणजे जपतातही, एकमेकांना वेळही देतात सर्व काही. पण तरी असं शॉपिंगचं म्हटलं की मग मात्र पप्पांना फार कंटाळा येतो. सो त्यामुळे आई बोलली पप्पा काही मला घेऊन जात नाहीत, तूच घेऊन चल. सो आईला इथे DIYमध्ये घेऊन आली. आणि DIYच्या किमती पाहून आई तर पहिली गोष्ट म्हणजे थक्कच झाली. म्हणजे बापरे इतकं महाग. तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेतल्यात आणि घरी आलोत. चला आता काय काय घेतलं हे सोनूला दाखवतेच आहे मी, त्यासोबत तुम्हालाही दाखवते. सर्वात आधी तुम्ही बघितलं ती शॉवर कॅप घेतली मी, ती आहे फक्त 40ला. आणि त्यानंतर ही एक हँकी घेतली, ती होती 80ला. खूप सॉफ्ट असा टॉवेल होता तो. ही बॉटल घेतली आईने, फुल काचेची आहे ही आणि मस्त आहे, दिसायला क्यूट आहे, छोटी आहे मेन म्हणजे तिच्या पर्समध्ये इझिली येऊन जाते. त्यानंतर हे प्लास्टिकचे टाय आहेत, गार्डनिंग करताना बऱ्याच गोष्टीसाठी कामात येतात. आणि फक्त 40चे हे 100 आहेत, सो ते घेतलेत. सोबत ही न्यूड कलरची एक सुंदर अशी नेलपेंट घेतली. न्यूड कलर मला फार अट्रॅक्ट करतात बरं का. बरं नेलपेंट घेऊन काही माझं मन भरलं नाही, सो असे हे नेल्सही घेतले. आता इथे तुम्हाला व्यवस्थित जरी दिसले नसतील ना समोर, ते कसे म्हणजे नखांना चिपकवायचे वगैरे ते सर्व शेअर करतेच मी, तेव्हा दिसतीलच. सोबतच हे काही वेट काय म्हणतात त्याला वाईप वगैरे आहेत. हे पण काही नाही, फक्त 40ला होतं, आय थिंक 15 आहेत त्यात. त्यानंतर एक एअर फ्रेशनर घेतलं, 3चा सेट आहे हा, 65ला पडला बहुतेक. लॅव्हेंडर फ्लेवरचा आहे, त्यामुळे मस्त स्मेल होता आणि महिनाभर तरी हे आरामात नक्कीच चालेल. आणि आता पावसाळा येतोय म्हटल्यावर त्याची खरंच खूप जास्त गरज होती आईला. त्यानंतर आरोहीसाठी ह्या हेअर क्लिप घेतल्यात, खूप सुंदर आहेत पण खूप महागड्या आहेत बरं का. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बाऊल. मला असा काचेचा बाऊल खूप दिवसापासून घ्यायचा होता. DIYमध्ये बघितला आम्ही, पण खूप महाग होता. 400, 450, 500 अशी साईजनुसार प्राईस होती, म्हणजे 400च्या वरच होते. सो मी खूप मनावर कंट्रोल केलं. त्यानंतर गेले मी DMartला आणि फक्त 180ला हे बाऊल घेऊन आले. सो फ्रेंड्स अशी होती आजची शॉपिंग. आणि चला आता हे नेल्स आपण ना कसे वेअर करू शकतो ते तुम्हाला एक्सप्लेन करते जरा. बघा हे आर्टिफिशियल नेल्स आहेत
आणि हे 125ला 25 मिळालेले आहेत मला. हे जे डार्क कलरचे दिसत आहेत ना, हे 5 मिळालेत आणि जे साईडला दिसत आहेत हे 20 आहेत. आपल्या नेलच्या आकारानुसार लहान मोठे आहेत ते. त्यासोबत हे स्टिकरसुद्धा मिळालेत. ते बघा आपल्या नखाच्या आकाराचे आहे. ते एक काढायचं, नखाला चिटकवायचं, थोडं प्रेस करून वरचा कागद जो आहे तो काढून घ्यायचा आणि त्यावर आपलं जे नेल्स आहेत ते चिपकवायचे. आणि खरंच माझाही विश्वास बसला नाही बरं का. आधी तर मला टेन्शन होतं, मी घेऊन आले पण अप्लाय करायचं कसं. पण खूप इझिली अप्लाय होतं हे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर रिमूव्ह पण होत नाही. म्हणजे मला असं वाटलं की काय कसं चिपकेल हे, लगेच निघून पडेल की काय असं तसं. पण खूप आम्ही इथेनं जोरजोरात त्याला प्रेस करून काढायचा प्रयत्न करत होतो, तरीसुद्धा ते इझिली रिमूव्ह होत नाहीत. त्यामुळे त्याची जी 125 रुपये प्राईज आहे ना, ती खरंच वर्थ इट आहे. आणि दिसायलाही बघा किती क्लासी आहेत. सोबतच ना आपण हाऊसवाईफ बघा नेल्स कितीही प्रयत्न केला ना तरी वाढवू शकत नाही, कारण आपले म्हणजे कामं भरपूर असतात आणि बऱ्याचदा वाढवले तरी कपडे धुताना वगैरे ते आपोआप तुटतात. अशा वेळेस हे नेल्स आपल्याला खरंच हेल्पफुल ठरू शकतात. तुम्ही कधी ट्राय केले नसतील ना, नक्की एकदा ट्राय करा. मला तर खरंच फार आवडलेत. सो अशी आजची शॉपिंग होती आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून ही एक जांभूळाची कुल्फी तो घेऊन आलेला होता. कुणालाच आवडली नाही, पण माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. म्हणजे एकही पैसा वेस्ट गेलेला मला तरी आवडत नाही. त्यामुळे कसं तरी तोंड वाकडं तिकडं करत म्हणा, नाक मुरडत म्हणा, मी ती जांभळाची आईस्क्रीम पूर्ण खाल्ली. सर्व मला म्हणत होते की अगं नको खाऊ, नाही ती चांगली. पण तरी मी मात्र ती संपवली, कारण पैशांचा प्रश्न होता शेवटी. आणि इथे मी त्यांना एक्सप्लेन करत होते की हे फक्त जांभूळं घेऊन मिक्सरमधनं स्मॅश करून तिचं म्हणजे मोल्डमध्ये ठेवून केलेली आहे की काय, अशीच काहीशी टेस्ट होती. प्युअर जांभूळाची टेस्ट होती तिला, पण मसाला वगैरे टाकून त्यानंतर मस्त टेस्टी लागली. मला येऊन 2 दिवस झालेत, पण माझा भाऊ काही घरीच नव्हता. तो बाहेरगावी गेलेला होता. आणि त्यांना बघून बघा मुलं किती एक्सायटेड झाली आणि त्याने मुलांसाठी आईस्क्रीमही भरपूर आणलेली होती. त्यामुळे असा सर्व गोंधळ चालू होता. आता चिवचा तर तो बाबाच आहे, पण माझ्या मुलांनाही फक्त मामाच हवा असतो. म्हणजे मामा घरी नसला की त्यांना करमतच नाही. तो ऑफिसला जरी गेला ना, सतत त्यांचे फोन चालू असतात, मामा या, मामा या. कारण मामा खेळतोच तसा, भरपूर मस्ती वगैरे करतो जसं दिसतंय तुम्हाला. त्यामुळे मामा भरपूर आवडतो आणि 2 दिवसानंतर मामा भेटला म्हटल्यावर असं काही त्यांचं प्रेम असं म्हणजे काय उतू येत होतं असं म्हटलं तरी चालेल. भरपूर एकमेकांचा त्यांनी लाड केला आणि त्यानंतर मस्त जेवण तयार होतं. आणि माझी रसाळी होती, आंब्याचा रस. त्यामुळे असं थोडंफार मला स्पेशल फील व्हावं म्हणून आमच्या सोनूनी जी आहे अशी मस्त तयारी केलेली होती. बाय द वे सोनू म्हणजे माझी भावजय बरं का. आणि तिचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे दिव्या कोगदे म्हणून. सो तुम्ही ते बघितलं नसेल ना तर नक्की बघा. ती पण छान छान ब्लॉग जे आहे शेअर करत असते. सो आम्ही मस्त असं सर्वांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर छान आईस्क्रीमही एन्जॉय केली आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. मस्त असं सोबत जेवायचं, भरपूर गप्पा गोष्टी, खायचं प्यायचं, खूप मजा येते. ह्या गोष्टीनं मी माझ्या घरी फार मिस करते. कारण तुम्हाला माहीत आहे आरोहीच्या पप्पांची शिफ्टमध्ये ड्युटी असताना बऱ्याचदा आम्ही इच्छा असूनही सोबत जेवू शकत नाही. बऱ्याचदा त्यांना गरम गरम लागतं, त्यामुळेही मी एकटीच नंतर जेवत असते. बरं चला, हे काय आयुष्यात चालतच राहील. पण खरंच माहेर खूप 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 मजा केली. इथे सोनू मस्त एक रेसिपी बनवत आहे, म्हणजे उद्या बनवणार आहे. तुम्ही गेस केलं असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याचा व्हिडिओ नक्की 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 पहा. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.